गाईज वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज आम्ही एक ब्लॉग शूट करत आहोत. तो म्हणजे असा की आम्ही आज एक स्पेशल डिश बनवत आहोत आणि ती डिश अशी आहे. काय डिश आहे? त्या डिशचं नाव आहे गाईज बटर मोमोज. नाही व्हेज सॉरी, बटर व्हेज आम्ही मोमोज बनवतो ॲक्च्युली. ते आणि सिंग्युलर प्लुरल काही पण झालं तरी ते मोमो असते. सॉरी मोमो बनवत आहोत आम्ही आणि व्हेज मोमोज बनवत आहोत. तर आम्ही खूप steam- दिवस झाले होते आधी की आम्ही आम्ही steam करू. विचार केला की काहीतरी रेसिपी बनवू आणि खूप दिवसापासून मोमोज आम्हाला खायचे होते. तर त्याचा फायनली आज डे निघाला की ते आज आम्ही बनवत आहोत. तर रेसिपी तर आम्ही यूट्यूबवरून बघितली आहे आणि तसंच आम्ही करण्याचा ट्राय करू. बघू आता कसे बनतात मोमोज. तर तसं तर चांगलेच खूप चांगले. तर आता आम्ही चला आपण याची तयारी करूया. हे इन्ग्रेडियंट्स आहे जे आपण मोमोजमध्ये यूज करणार आहोत. ही कॅबेज आहे, हे अनियन आहे, हे आपलं कॅरेट गाजर आहे आणि ही कॅप्सिकम आहे. ह्या सर्व ज्या व्हेजिटेबल्स आहे ना यांना आपल्याला एकदम फाईन चॉप करावं लागते. कारण तुम्ही बघितलं असेल की मोमोजमध्ये एकदम सगळं छोटं आपल्याला सगळं फील करावं लागतं हा. त्याच्यामध्ये ना. तर त्याच्यामध्ये एकदम बारीक चॉप करून ठेवू आपण. ते सगळं ठेवलेलं आहे. आणि हे जिंजर गार्लिक आहे, हे पण यूजमध्ये आणूया आपण. तर चला स्टार्ट करूया. सगळ्यात तर आधी काय करायचं आहे? आधी ह्या सर्व एक काम करू आपण. हे जे व्हेजिटेबल्स आहे यांना आपण बटरमध्ये सॉते करून घेऊ एकदा. ओके, तर मग तर- ते हे काढू का ती काय करते? पॅन हां. हा ना, हा घेऊ ना. नाही तो घे ना छोटावाला, म्हणजे तो जो हां त्याच्या खालचा. हां, ओके, ह्या पॅनमध्ये आपण ह्या सगळ्या व्हेजिटेबलला आधी फर्स्ट सॉते करू. सोते हां, सोते पण छान वाटतंय. सोते सॉते हे सर्व आपण. तुला माहित नसेल है ना प्रणय, इंग्लिश नाही समजत. तू मराठी मीडियम शिकलेला मुलगा आहे का? मराठी मीडियमवाला मुलाला मातृभाषा मराठी. चल तर याला मी करते, तू एक काम कर, कॅमेरा तू पकड. आपण- बटरमध्ये बनवत आहोत मोमोज. त्याच्यासाठी सर्वात आधी बटर घेतलेलं आहे. हे बटर आपण टाकून घेऊ. हे ॲक्च्युली आणलं आणि तू बाहेरच ठेवलं ना त्याच्यामुळे मेल्ट झालं ते थोडं बटर. तुला समजलं नाही ना फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणून. आता हे बटर होत आहे गरम. बटर होईल ना इतकं की अजून टाकू थोडं? टाक ना अजून थोडं. सर्वात आधी याच्यात मी जिंजर गार्लिक टाकत आहे. अच्छा, ते आपण याला म्हणजे आपल्याला सुरुवातच जिंजर गार्लिक पासून करायची आहे का? हे टाकून म्हणजे जितकं जास्त होऊ शकते तितकं जास्त आपण जर त्याच्यात गार्लिक टाकलं ना हा. तर सर्वात छान टेस्ट ॲक्च्युली गार्लिकनीच येते मोमोजला. अच्छा, म्हणजे तो एक फ्लेवर वाटते गार्लिकचा ना. हां, ते किती वेळपर्यंत म्हणजे ब्राऊन होतपर्यंत थांबायचं का आपल्याला? नाही नॉर्मल आपल्याला आपण असं त्याला सॉते करू. बघू आता. मग हे आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला नेक्स्ट? त्याच्यानंतर आपण या सर्व व्हेजिटेबल्स टाकू याच्यात. सो याच्यामध्ये आता आम्ही सगळे एक एक करून व्हेजिटेबल्स ॲड करू. व्हेजिटेबल्स टाकू. हा, आम्ही आता याच्यामध्ये सगळे एक एक करून. हे सगळे ते किती सुंदर vegetables- दिसतात ना व्हेजिटेबल्स. हां, हा हे सगळे प्रॉपर कलर. vegetables आपण याच्यात टाकू. First सगळ्यात पहिले कांदे. कांदा टाकला. आता ही आता आम्ही गोबी. गोबी टाकली, पत्ता गोबी. हां, मग हे Carrot टाकलं आणि आपण capsicum. कॅप्सिकन. या सर्व याच्यात हे सगळ्यांना आपण मिक्स केलं. याला- आणि किती छान कलरफुल दिसतं ना यार, हे बघ ना. हां, आणि हे ना आपल्याला जास्त हे नाही करायचं आहे. म्हणजे काय? जास्त याला शिजू नाही द्यायचं याच्यात, कारण ते मोमोजमध्ये पण जाणार ना. हां. तर इथेच आपण जास्त करू तर ते स्टीममध्ये अजून जास्त म्हणजे एकदम येऊन जाईल. थोडंसं त्याला म्हणजे कमी आपल्याला शिजवायचं आहे. ओके. थोडंसं म्हणजे 70% ते सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला 70% कुक करायचे आहे. सो गाईज ऐकून घ्या तुम्ही. तर आता प्रणय थोडंसं सांभाळत आहे. कमान सांभाळत त्याला आहे. आपण शिकवू कसं शेफची असते तर. कमान मी सांभाळत आहे. आणि शेट मी ॲक्च्युली याच्यात ग्रीन चिली नाही कापल्या. आपल्याला ग्रीन चिली टाकावं लागेल ना. ग्रीन चिली टाकली आपण याच्यामध्ये. आपण ते कॅप्सिकन टाकले ना. मग त्याच्याने नाही होणार ना. एक काम करतो मी त्याला एक स्लो करून टाकतो गॅसला आणि पटकन टाकून देऊ कारण आपण. तिखट पाहिजे ना. हा, मग काय तिखट पाहिजे ना मोमोज.
मी ऍक्च्युली ग्रीन चिली कट करणंच विसरली. तर आपण ग्रीन चिली टाकू. आता ते याला एक काम कर, मी कसं green chili मी करून देतो कट. तर आपल्याला एकदम बारीक पाहिजे का तसे की ते याच्यात टाकू मशीन मध्ये? हा मशीन मध्ये टाक है ना? चॉप हा, कर. एक मिनिट. असं काम असते आमचं, अर्ध काम करतो आणि अर्ध विसरून जातो. बट बरं झालं ना तुला बरं झालं ऍटलीस्ट आठवलं. नंतर वेळेवर आपण मग सगळं झाल्यावर कसं आठवलं असतं. सरक नाही इकडे, इथे बाजूला. काय पाहिजे तुला? कैची सगळ्यात बेस्ट. हे बघ ना, एक नाही हात- नाही डायरेक्ट मोठे मोठे त्याच्यात टाक ना. हा आता त्याला पण कैची लागेल ना. किती टाकू याच्यामध्ये चिली? 4-5 टाक. ग्रीन चिलीनी ऍक्च्युली आम्हाला स्पायसी खायला आवडते, तर म्हणून ग्रीन चिली. त्याच्याशिवाय ना टेस्टच नाही आहे त्याच्यामध्ये. हा म्हणजे असं तिखट नागपूर काहीतरी. तिखट नागपूर. अरे यार विदाऊट, मला एकदम विदाऊट तिखट कसं मजा येणार आहे. दाखव किती बघ टाकू अजून? अजून टाकून दे. आणि मला असं वाटतं जास्त तिखट पण नाहीये. काही सगळ्यात जबरदस्त काम आहे मला हे बघा. एकदम इझी वे एकदम क्रश करायचा. एकदम इझी वे आहे क्रश करायचा ना. असं पॅक केलं आपण. ऑटो एकदम सोपं पद्धतीने होतं पण याच्यामध्ये. हे खूप इझी आहे, म्हणजे छान आहे. कन्व्हिनियंटच्या हिशोबाने आपण आणि एकदम बारीक पण चॉप होतं हा. याच्यामध्ये. झालं असेल. यार हे एकदम म्हणजे तरी पण कसून करावं लागेल मला असं वाटतं ना. जाऊ दे ठीक आहे, टाकून दे. नाही तर याला पण हे होऊन जाणार. टाकून दे जसं पण आहे. बापरे, तिखट. जास्त तिखट नाही होईल ना? नाही नाही मला मजा येते. मी हाताने तर बिलकुल काढणार नाहीये कारण तिखट हात होऊन जाणार. इराला पकडावं लागते. आता याच्यात आम्ही ग्रीन करून आहे चिली ना? टाकली. हो, याच्यात मी अजून थोडंसं बटर ऍड करते. मला असं वाटतं बटर कमी पडेल. आणि आता याच्यात मी मीठ वगैरे टाकून देते. तर याच्यात आता आपण थोडं सॉल्ट टाकू. बघ इतकं होईल. हो. हे अजून घेऊ. याच्यात मी थोडं सॉल्ट टाकलेलं आहे. हा तू सॉल्ट. अच्छा मला एक गोष्ट विचारायची आहे तुला. तू सॉल्ट. ओके. सॉल्ट टाकलं. आता थोडंसं याच्यात आपण ब्लॅक पेपर टाकू. हा. अरे बापरे, इतकं सारं? नाही जास्त पडला. थोडं ब्लॅक हे पेपर. टेस्ट चांगली येऊ शकते ब्लॅक पेपरची. आपण अजून टाकलं जास्त तर काही हरकत नाही. कडू लागते ते. आपल्याकडे हे होतं ना? काय हे आपलं काय म्हणतात तुला, सोया सॉस. सोया सॉस ऍड करणार आहे? सोया सॉस. ग्रीन चिली सॉस आहे का? बघू याच्यामध्ये असं नाही ते सॉस हे आहे. आहे ना. ओके, हो ते मी लावून घेतो. तर याच्यात आपण थोडं सोया सॉस बघ. थोडं सोया सॉस ॲड. सोया सॉस टाकलं आणि आता हे ग्रीन चिली टाकलं मी थोडं. आता पुन्हा याला आपण थोडंसं जास्त झालं यार. पण यार कलर माहिती प्रॉपर तसाच आला. तसा नाही राहत कलर. हा मोमोजच्या आतमध्ये असंच असते. असं नाही राहत कलर. ऍक्च्युली सोया सॉस जास्त पडला. तू घेतला नाही. मेस. मग आता कसं ते सोया सॉस जास्त झाला तर काय होणार आता? स्टार्ट करून आम्हाला गाईस कमीत कमी 3-4 नाही जास्तच एखाद वर्ष आता होत आलं आहे. तरी पण या व्यक्तीला आतापर्यंत कॅमेरा पकडणं नाही आलेला आहे. वाव, ही तारीफ होती माझी. तारीफ नाहीये. हा. तुला शिकायला पाहिजे. येस. तर इथे मी सोया सॉस ऍड केलेला आहे आणि ब्लॅक पेपर पण टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं. मीठ याच्या हिशोबाने टाकलं. मी ते हे थोडं बरोबर आहे मीठ यार. थोडं खारट झालं. बघू दे मला. वाटलं की तुला अंदाज समजते पण तुला पण अंदाज नाही समजत का नाही. थोडं खारट झालं. आता मला हे नव्हतं माहित ना की याच्यामध्ये पण मीठ ऑलरेडी असते म्हणून. नाही पण तो खारट झालं. आता तूच बोलली ना त्याच्यात मीठ राहते म्हणून. मग जाऊ दे आता. इतकं पण काही खारट नाही. ते नंतर शिजल्यावर माहित पडेल आपल्याला. ते पण शिजेल ना आतमध्ये. तर आता ही आमची फिलिंग रेडी आहे. आता आपण
ही आमची फिलिंग आता रेडी आहे. ॲक्च्युली याच्यात पण माझ्या हाताने चुकून सोया सॉस थोडा जास्त पडला, त्याचा कलर पण थोडा जास्त ब्राऊन झाला, चेंज झाला. आता आपण मोमोजची तयारी करू. हे आपली फिलिंग रेडी आहे. इथे मी ऑलरेडी कणिक भिजवून ठेवलेलं होतं. याचं कणिक थोडं आपल्याला सॉफ्टच पाहिजे असते, म्हणून हे थोडं आधीच भिजवून ठेवावं लागते, म्हणजे आपण ते छान सॉफ्ट करू शकतो त्याचे मोमोज. तर हेही झालेलं आहे. आता आपण मोमोज करू. तर आता आपल्याला ना ते स्टीम वगैरे पण करायची आहे. एक चाळणी बघ बरं, इथे चाळणी असेल खाली. हां, आहे का तिथे बघ चाळणी खाली बघ. चाळणी, ही चाळणी आम्ही यूज करू. स्टीमसाठी आपण ही चाळणी यूज करू. करवा चौथ इथे असं डिवाइड होतं ना करवा चौथ मध्ये. माहित नाही, आपण कधी सेलिब्रेट नाही केलाय तर आपल्याला आयडिया नाही आहे. टीव्हीतच बघितलेलं आहे. तर आता हे की इतकी चिडचिड का करते का तू? हा, येस आय नो दॅट. हा तो बात इतकं पण काय चिडचिड. चिल रहा यार. इतके सुंदर तू मोमोज बनवून राहिली, इतके छान दिसतात ते मोमोचे कलर बघ त्यांचे मोमोचे. बापरे, फ्रस्ट्रेशन काढत आहे तू. काय हेल्प करू सांग ना, काय हेल्प पाहिजे मला. अच्छा सांग. नाही सांग तू. नाही सांग, मी हेल्प करेन. म्हणजे काम वाढवणं. नाही काम वाढवणार नाही तुझं. सांग. आपण ना याची एक पोळी लाटू, कारण आपल्याला असे प्रॉपर गोल तर नाही बनवता येणार, तर एक आधी मोठी पोळी लाटू आपण. पोळा छोटी पोळी मोठा पोळा. मला एक गोष्ट सांग, मोमोजवाले पण मोमोज करायच्या पहिले पोळ्या करतात. मग का पहिले आता मग त्यांना लाटायला मग कसं होते, त्यांच्याकडे साचा असते का? तू बाबा तू कुठे खाते, घरी खाते का तू रोज बनवून? तू घरी खाते रोज बनवून? एक पोळी आपण लाटूया, बघूया आपण ही पोळी गोल लाटते का. वाव शिवाली, थांब असं नको पाव म्हणून बघ. हे वाला बघ, हे वाला ते पोळीचा डब्बा आहे. म्हणजे आपल्याला फक्त ते गंगा हे करणार. कढई, बापरे, कढईवर मोमोज बनणार आहे का आपण? होत आहे मित्रांनो, इथे एक्सपेरिमेंट चालू आहे आमच्या बायकोची. काहून आता तुला चिडचिड नाही होत आहे का? मम्मीला विचारू. नाही हा राहिलं, याच्यावर फक्त झाकायचं आहे ना. आता मग ऑटोमॅटिक ती स्टीम तर होऊनच जाईल त्याच्यामधून. बुजली गॅस नाही आहे वाटते. आता आपण त्याला प्रॉपर शेप देण्यासाठी आपण हे काय आहे ते यूज करू. ओके. ते माझ्या हिशोबाने ना मोमो अजून मोठं घे ते झाकण. छोटे नाही म्हणणार ते. बघू तर थांब. आधी आपण किती 2 3 हा येते 3 नाही तुला डाऊट होता ना. तर हे आपल्याला कसं करायचं आहे, पहिले माझं पण फर्स्ट टाइम आहे, मला फील करायचं आहे ना. हा किती जास्त फिलिंग टाकायची ना. त्याच्यामध्ये मग ते हे टाक ना, चीज नाही आहे. चीज नाही आवडत ना. अरे चीज वाले करू ना आपण. दे चीज. आता याच्यात मी फिलिंग भरली. आता मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे. ते असंच ना. हां हे असं फोल्ड करायचं आहे आधी. हां मग हा असं असं. ही फाटत आहे. चिपकून टाकू आपण. थोडी जाडी लाटावं लागेल थोडी. हां बट घे शेवटपर्यंत जा ना. त्याला आपण त्याच्यावरती पोळी करू ना अजून. नाही हा नाही जमला. काय म्हणला तुला म्हटलं पण होतं ना, पोळी थोडीशी मोठी पाहिजे म्हणून आपल्याला.
जाळं करावं लागेल. घे 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 वेल. तर आता आपण सेकंड अटेम्प्ट करत आहोत. फर्स्ट तर फेल झालं. फर्स्ट अटेम्प्ट फेल झाली हिचा. आता सेकंड होऊन जाईल आता 100%. गाई शेप बघा का सही आलाय. जहाज बनवली, जहाज 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 बनवली तुम्ही. ठीक आहे ना, तर ठेव ना साईड. आता मी बनवतो बरं. थांब, तू लाटून दे. थोडं मोठं प्लेट. एक तर आमचा बरोबर जमला नाही. येस. एक बापरे, तू एका ह्याच्यात एक पोळी टाकत आहे. पोळ्या ना. हां, बघून आपण ट्राय कर. फक्त तू करंजी नको बनवशील. बनवून दे ना, ते बनवून तू करंजी बनव तयार. मी करू शकते. हां हां, प्रेस कर समोर. अरे तू उभं प्रेस कशाला करते? समोर ढकल ना त्याला. हां असं. हां असं समोर ढकल त्याला. हां आलं ना प्रॉपर. नाही आलं. ठीक आहे ना, पण ट्राय तर करू. हे कशी बनव ट्राय करून बघत आहे. बघू याचं जमते का. हां नाही, दुसरं आहे. नाही जमत आहे. काय बनवून ठेवलं? दुसरा घे. तुम्ही काय बनवले बघ ना. जमतच नाही. आता आमच्या दोघांच्या पण जमलं नाही, तर आम्ही मम्मीची हेल्प घेत आहोत. आता मम्मी बनवून दाखवणार आपल्याला. मम्मी पण फर्स्ट टाइम ट्राय करत आहे. गजब. हे बरोबर जमलं. गजब. मम्मी डायरेक्ट चेंज करून बनवलं. हां, मम्मी दुसऱ्या स्टाईलने बनवलं, पण तसंच बनलं ना. हां हां, आपण खालून वरती घालतो म्हणून घालते आमचं. अच्छा, पूर्ण वेणी सारखं छान बनवलं. हां, त्याला अजून लांब बनवलं. येस येस येस, बनला हा मोमो. जमला एक. हा हा बघा, हा छान बनला. ह्यालाही करू शकते. इथे तू मोमोज खाणार आहे? मोमोज खाशील तू? ओ, कुठे गेली होती तू सांग? मम्मा. हां, 1 2 4 येईल का? 4 3 3. एक आपण हे गव्हाचे मोमोज, अच्छा तुम्हाला सांगितलं, आपण सांगितलं होतं आपण मोमोज तर करत आहोत, पण कशाचे करत आहोत? हा. आम्ही गव्हाचे मोमोज करत आहोत ऍक्च्युली ट्राय. येस. युजली तर मैद्याचे असतात, आपण जे स्ट्रीटवर खातो ते मैद्याचे असतात, पण आम्ही हेल्दी मोमोज करत आहोत. गव्हाचे मोमोज. गव्हाचे मोमोज करत आहोत. आणि सेम बनते. आता बघा, फील करता येईल त्याच्यामध्ये. याच्यात आपल्याला फिलिंग टाकायची आहे. फिलिंग टाकल्यावर आपल्याला इथून थोडं पॅक करत द्यायचं. इथून फर्स्ट पॅक करायचं आणि मग याला त्याचं डायरेक्शन चेंज केलं तू ना. तिखट टाकली. या जमलं ना शिवाली. वाव, हे प्रॉपर शेप आला. येस, फायनली. महिन्यानंतर आला. अबे ठीक आहे ना, आपण ट्राय करतो गव्हाचे. ते लोक मैद्याचे करते, मैदा ऑलरेडी पतला असतो ना एकदम. तर हे मोमोज आता रेडी आहे. आता आपण याला याच्यात स्टीम करायला ठेवू काही वेळ. तर मी हे याच्यात मोमोज टाकत आहे. फायनली जसे पण जमले बघू. परफेक्ट तर नाही झाले मोमोजवाल्यांसारखे, पण आता झाले जसं पण आहे तसं. पण तुला ठेवता परफेक्ट येत आहे. इरा हे बघ, तू खाशील इरा? इरा, तू मोमोज खाणार आहे? असे मोमोज खाणार आहे तू? इरा बघ कशी बघत आहे. तू मोमोज खाणार आहे का? ए मोमोज खाणार आहे? मोमोज इरा बघ, सांग लवकर. ऐ, हो. आता याला आपण झाकून ठेवू आणि किती वेळ ठेवू याचा अंदाजा नाही आहे. आपण एक म्हणजे जोपर्यंत त्याचा कलर चेंज नाही होत, हा. ट्रान्सपरंट नाही दिसत, तोपर्यंत आपण त्याला ठेवूया. आणि गाईस भेटूया झाल्यावर. ची मोमोज रेडी आहे. Finally. मस्त आहे. आता आपण याला थोडं बटर फ्राय करू. आता त्याच्यासाठी पॅन मध्ये मी थोडं बटर ऍड करत आहे. अजून टाक ना बटर. तो इतकी कंजूसी काय करते? हां, कंटिन्यू आहे. मग टाक ना बटर चांगलं त्याच्यामध्ये. खूप बटर होऊन जाईल. ओके. आता आपण यात ते टाकू. काय करू? सॉटे. हां, सॉटे. आणि ते बघा, चिपकले पण नाही माझे मोमोज. हां, वाव, चिपकले नाही म्हणजे परफेक्ट झाले. परफेक्ट झाले. फाटून जातात. आता याला आपण याच्यात टाकूया आणि सॉस
फाटलाय. ठीक आहे ना, मेहनत आहे यार, खरंच पण मेहनत भरपूर लागते याच्यात ना. मावले का यांना जागा झाली का सगळ्यांना? सगळ्या मंडळींना जागा झाली का? हो, हे नवीन तारीख काढला तो शेफ शिवाली. ओके, खूप जास्त वेळ लागला गाईस मोमोज बनवायला. तर फायनली आमचे मोमोज रेडी झालेले आहे. आता मी हे मोमोज ट्राय करून बघू आपण कसे झालेले आहे. चल के ट्राय कर आणि सांग कसे झाले. दोन्ही याच्यात डिप कर. नाईस, एक नंबर, खरंच छान झाली शिवानी. म्हणजे मोमोज खारट तर नाही झाले. आधी वाटले खारट, हां चटणी सोबत आपण खातोय ना, हा. काहीच खारट नाही वाटत आहे. चला हे बघ एकदा खाऊ. बघू टेस्ट करून. है ना, खारट नाही वाटत आहे. खूप छान वाटत. खूप छान वाटतंय. सो गाईज, आमची मेहनत फायनली भरपूर वेळ लागला आम्हाला मोमोज बनवायला. जवळजवळ 2 ते 3 तास लागले. 2 तास तर लागले. बट एक नंबर रिझल्ट भेटला आम्हाला. एक तुम्ही पण नंबर ट्राय result. करून पहा. आणि आमच्यापेक्षा म्हणजे बेटर नाही, कराल. गव्हाचे हे ना हेल्दी मोमोज मोमोज, नूडल्स म्हणत होती. मोमोज आहे. मोमोज. तर हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करत आहोत कारण आम्ही फार थकलेलो आहोत. आता आम्ही मोमोज खाऊन जेवण करतो आणि मग आराम करतो. आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.